मंडईमध्ये 10 रुपयाला एक पाव अशी ढेमसं मिळाली आणि ढेमसं म्हटलं की सर्वात आधी आमच्या इथं भाजी बनवली जाते ते म्हणजे भरली ढेमसी. आणि भरलं ढेमसं बनवून जी 3-4 ढेमसं उरतात त्याची मग रस्सा भाजी बनवली जाते. भरलं ढेमसं बनवताना प्रत्येक वेळेस मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते, पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त आवडणाऱ्या भरल्या ढेमसाची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने आजची ही भरली ढेमसी बनवलेली आहे. पण खरंच भाजी खूपच भारी बनलेली होती, त्यामुळे एक वेळ घरी नक्की बनवून बघा. ज्यांना ढेमसं अजिबात आवडत नाही ना ते सुद्धा ढेमसं अगदी आवडीने खातील. चला तर मग माझ्या पद्धतीने भरलं ढेमसं कसं करायचं ते बघूयात. तर इथे मी 8 ते 9 मस्त छोटे छोटे असे ढेमसं घेतलेले आहेत आणि हे ढेमसं मला 10 रुपये पावनं मिळालेली आहेत. तुमच्याकडे ढेमसाचा काय भाव आहे मला कमेंट करून नक्की सांगा. भरलं ढेमसं आहे तर आपल्याला आतमध्ये मसाला भरावा लागतो. तर मसाला भरण्यासाठी ढेमसं आपल्याला आतमधून पोकळ करून घ्यायची आहे. आतमध्ये जे काही कवळ्या बिया आहेत त्या आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा भाग कापून घ्यायचा आणि चमच्याच्या मागच्या बाजूने आतमधल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि बिया काढून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ढेमसा आपल्याला मसाला तयार होईपर्यंत मुरवत ठेवायचे आहेत किंवा त्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. तर यावरती झाकण ठेवून याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ. मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं असल्यामुळे ढेमसं थोडेसे नरम होतात आणि शिजायला तेवढाच वेळ कमी लागतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची ही भरल्या ढेमसाची भाजी 3 ते 4 व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे. आता आपण मसाला बनवण्यासाठी काही बेसिक तयारी करून घेऊ. तर त्यासाठी इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. नंतर 1 इंच अद्रकचा तुकडा तोडून घेतलेला आहे. नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मध्यम आकाराचे कांदे असणार तर ते तुम्हाला 3 घ्यावे लागणार. आता जे आपण अद्रक आणि लसूण काढून घेतलेलं होतं ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हवं तर तुम्ही याला खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता अद्रक लसूण बारीक करून झाल्यानंतर ते एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं. नंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि या कढईमध्ये पाऊण वाटी आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि अगदी थोड्या वेळ शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे शेंगदाण्यावरती डाग आल्यानंतर यामध्ये सुकं खोबरं टाकायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे सुकं खोबरं सुद्धा आपल्याला सर्वात कमी आचेवरती शेंगदाण्याबरोबर हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की खोबऱ्याला हलका तांबूस रंग आलेला आहे. गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणे आणि सुकं खोबरं पूर्ण थंड करून घ्यायचं. पूर्ण थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढायचं आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला शेंगदाण्याचं आणि सुक्या खोबऱ्याचं कूट करून घ्यायचं आहे. याचं टेक्स्चर आपल्याला एकदम बारीक न ठेवता थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे किंवा थोडंसं दाणेदार. जर तुम्ही एकदम बारीक पावडर केली तर ग्रेव्हीचं टेक्स्चर बदलणार आणि चवसुद्धा. आता परत त्याच कढईमध्ये 2 पडी तेल टाकायचं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर एक तमालपत्र टाकायचं. अर्धा छोटा चमचा यामध्ये जिरं टाकायचं. नंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आणि जे आपण अद्रक आणि लसूण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी 10 ते 15 सेकंद सर्वात कमी आचेवरती याला परतून घ्यायचं आहे. अद्रक लसूण परतत असताना यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून टाकायची. पावडर असेल ना तर ती सुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर इथे मी थोड्या वेळ अद्रक आणि लसूण कसुरी मेथी छान परतून घेतलेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. हा कांदा आपल्याला थोडासा नरम होईपर्यंत किंवा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मध्यम ते मोठ्या आचेवरती मी याला थोडंसं परतून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की याचा रंग हलकासा बदललेला आहे, पण असं खूप ब्राऊन किंवा तांबूस रंगावरती याला परतून घेतलेलं नाही. आता यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ. तर अगदी थोडंसं तिखट लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, पाऊण चमचा हळद पावडर, अगदी थोडंसं मी यामध्ये महाराजा गरम मसाला टाकलेला आहे. नंतर 1 चमचा रेग्युलर गरम मसाला टाकायचा. पाव चमचा यामध्ये हिंग टाकायची. अगदी थोडीशी पुदिना पावडर टाकलेली आहे. हे तुमच्याकडे नाही आहे तर त्यामुळे तुम्ही हे नाही टाकले तरीसुद्धा चालेल. नंतर अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला टाकायचा आणि सर्व पावडर मसाले मिनिटभर सर्वात कमी आचेवरती परतून घ्यायचे आहेत. सर्व पावडर मसाले छान परतून झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचं कूट टाकायचं आहे आणि हे सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं. यामध्ये आपलं मीठ टाकायचं बाकी राहिलेलं आहे तर चवीनुसार किंवा अर्धा ते पाऊण छोटा चमचा यामध्ये मीठ टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं. सर्व छान एकत्र करून झाल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ही सुद्धा एकत्र करून घ्यायची आहे. तर शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर जवळपास मिनिटभर मी याला छान परतून घेतलेलं आहे. तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे, मस्त मोकळा आणि सुटसुटीत. यामध्ये तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी सुद्धा करू शकता किंवा थोडंसं वाढवू सुद्धा शकता. आता हा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा. मसाला थंड होत आहे तोपर्यंत मिठाच्या पाण्यामध्ये जे आपण ढेमसं बुडवून ठेवलेले होते
ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूने हाताने थोडंसं चोळून त्याला स्वच्छ करून घ्यायचं आणि आतमध्ये असलेलं सर्व पाणी झटकून काढून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला पुसून सुद्धा घेऊ शकता, पण पुसायची फारशी काही गरज पडत नाही। आणि इथे मसालासुद्धा पूर्ण थंड झालेला आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडा थोडा अगदी हलक्या हाताने यामध्ये मसाला भरायचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मसाला भरताना अजिबात दाबून वगैरे भरायचा नाही, अगदी हलक्या हाताने जेवढा बसेल ना तेवढाच भरायचा। कारण जर मसाला दाबून भरला ना तो शिजवताना थोडासा बाहेर निघतो। तर इथे सर्व ढेमसामध्ये माझा मसाला भरून झालेला आहे। आता इथे थोडासा मसाला तुम्ही बघू शकता की शिल्लक राहिलेला आहे। तर या शिल्लक राहिलेल्या मसाल्यापासून आपण ग्रेव्ही बनवणार आहे। मसाला असलेली ही कढई गॅसवरती ठेवायची आणि या मसाल्यामध्ये एक पडी तेल टाकायचं आहे। तेल टाकून झाल्यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। थोडंसं यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे। काश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे ग्रेव्हीला रंग छान येतो। तर सर्वात कमी आचेवरती 15 ते 20 सेकंद काश्मीरी मिरची पावडर मी परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला 1 ग्लास एवढं गरम पाणी टाकलेलं आहे। हे पाणी छान एकत्र करून घ्यायचं। यामध्ये परत मीठ वगैरे किंवा बाकीचे मसाले टाकायची अजिबात गरज नाही। पाणी आणि मसाले छान एकत्र करून झाल्यानंतर या पाण्याला किंवा या रस्स्याला उकळी काढून घ्यायची आहे। इथे छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। उकळी आल्यानंतरच यामध्ये जे आपण मसाला भरून ढेमसी बनवलेली आहेत ती एक एक करून यामध्ये ठेवायची आहेत। फक्त ठेवताना व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी याप्रमाणे ठेवायची। नंतर यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून सुरुवातीला 3 ते 4 मिनिट सर्वात कमी आचेवरती ही ढेमसं आपल्याला शिजवून घ्यायची आहेत। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मंडईमध्ये कैऱ्यासुद्धा मिळायला सुरुवात झालेली आहे। तसं तर बऱ्याच दिवसापासून कैऱ्या मिळायला लागलेल्या आहेत। तर भाजीसोबत खाण्यासाठी चटपटीत असं कैरीचं इन्स्टंट लोणचं आपण बनवणार आहोत। याला लोणचं नाही म्हणू शकत, पण आमच्याकडे याला लोणचंच म्हणतात। असो, तर माझ्याकडे अर्धी कैरी होती, तर अर्ध्या कैरीचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता यावरती आपल्याला मस्त काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे। तुम्हाला तिखट चांगलंच आवडत असेल तर तुम्ही तिखट लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता। नंतर पाव छोटा चमचा किंवा आवडीनुसार चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं। थोडंसं इथे मी काळं मीठसुद्धा वापरलेलं आहे, यामुळे हे लोणचं खूपच चटपटीत लागतं। आता हे काळं मीठ, साधं मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर छान एकत्र करून घ्यायचं। आमच्याकडे यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकतात, पण आज मी तेल टाकलेलं नाही, तर असं सुद्धा हे खूप छान लागतं। गॅसवरती आपण भाजी शिजायला ठेवलेली आहे, तर त्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनी तुम्ही बघू शकता की वरती पाणी दिसत आहे, पण खाली मसाला पूर्ण घट्ट झालेला आहे। तर अशा वेळेस हा तळाला लागून चिकटून जळू शकते। तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। चमच्याने याला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी याप्रमाणे थोडंसं हलवून घ्यायचं। फक्त वरती ढेमसामध्ये हा रस्सा किंवा ही ग्रेव्ही जाणार नाही याची काळजी घ्यायची। पाणी आणि तळाला घट्ट झालेला मसाला छान एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि परत आपल्याला ढेमसं छान शिजवून घ्यायचे आहेत। जेवणाबरोबर खायला माझ्याकडे काकडीसुद्धा होती, तर काकडीचे असे उभे आणि पातळ काप करून घेतलेले आहेत। उन्हाळ्यामध्ये तर अगदी सहज या काकड्या मिळतात। इथे माझे सर्व काकड्या चिरून झालेल्या आहेत। यावरती मी फक्त मीठच टाकलेलं आहे, पण तुम्हाला हवं असेल तर यावरती सुद्धा तुम्ही थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊ शकता। कैरीमध्ये मिरची पावडर टाकलेली असल्यामुळे यावरती थोडंसं मीठच टाकून घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही खूप जास्त तिखट लागायला नको। तर इथे काकडी आणि आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे। दुसरीकडे 8 ते 10 मिनिट ढेमसंसुद्धा मी सर्वात कमी आचेवरती शिजवून घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता की ढेमसं आपले छान मऊसूत असे शिजलेले आहेत। आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि अगदी हलक्या हाताने ग्रेव्हीमध्ये किंवा भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची। तर इथे आपली भरल्या ढेमसाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही भाजी गरम गरमच खाणार असाल तर ग्रेव्ही परफेक्ट आहे, पण जर थोड्या वेळाने खाणार असाल तर ग्रेव्ही थोडीशी पातळ ठेवायची, म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतर सुद्धा ग्रेव्ही खूप जास्त घट्ट होणार नाही। तर भरल्या ढेमसासोबत खाण्यासाठी मस्त टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत चपात्या तर हव्याच। इथे मी चपात्यासुद्धा बनवून घेत आहे। चपात्या तर सर्वांना बनवताच येतात, त्यामुळे मी याचा काही डिटेल व्हिडिओ इथे दाखवलेला नाही, पण एक चपाती भाजून दाखवलेली आहे। अशी ही गरम गरम तव्यावरची चपाती ताटात आणि ताटातली पोटात खायला खूपच छान लागते। तर चपातीसुद्धा आपली मस्त बनवून झालेली आहे। आजचा मेनू अगदी साधा सोपा आहे। भरली ढेमसी असली तरीसुद्धा खूप जास्त असे मसालेदार किंवा खूप जास्त तेलकट बनवलेली नाही, अगदी कोणीही खाऊ शकेल अशी बनवलेली आहे। मग अशी तुम्ही बघितलंच आहे की ग्रेव्ही किंवा हा रस्सा थोडासा दाटसर झालेला होता, तर जेवायला मला वेळ होता त्यामुळे मी यामध्ये पाणी टाकून थोडीशी ग्रेव्ही ॲडजस्ट करून घेतलेली आहे। तर इथे मस्त चमचमीत अशी आपली भरली ढेमसी खाण्यासाठी तयार झालेली आहे। सोबत छान गरमागरम मऊ लुसलुशीत चपात्या, कैरीचं लोणचं आणि काकडी, स्वर्गसुखच।
जर तुम्हाला मंडईमध्ये ढेमसं मिळाली तर अशी भरलं ढेमसं नक्की बनवून बघा आणि तुम्हाला मी बनवलेलं भरलं ढेमसं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका.